नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ती माझ्या फ्रेंडची आहे. बघून इतकं टेम्पटिंग वाटलं ना की करूनच पाहूयात असं म्हणालं. चला तर मग घेतला आहे मी करायला अख्खा मसूरचा भात किंवा बिर्याणी म्हणू शकता किंवा तुम्ही मसाले भात म्हणा, काही म्हणा, पण म्हणा काहीतरी जोकपाट. तर ह्या मसूरसोबत ना एक थोडीशी वाईट आठवण आहे. वाईट आठवण असं की माझ्या पप्पांना पॅरालिसचा आजार होता, त्याच्यामुळे मग आम्ही मसूर खात नव्हतो. पण आता ज्या माणसाचं जे कारणच राहिलं नाही आहे ते न खाण्याचं किंवा घरी न आणायचं, सो आता आम्ही खायला लागलो होतो आणि फर्स्ट टाईम हा भात बघून मी करणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघितलं असेल तुम्ही, त्याप्रमाणे सगळं प्रोसेस फॉलो करा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये हिरवं वाटण मस्ट आहे, तुम्ही पण ट्राय करा. आणि त्याच्यानंतर हे सगळं टाकलं तर सुके मसाले जातील. आणि ह्याच्यामध्ये एक सिक्रेट असा आहे की आपल्या घरामध्ये जो ठेवणीतला मसाला असतो ना वर्षभराचा, तो ट्राय करा. आणि तो नसेल तर कांदा लसूण मसाला ट्राय करा. आणि हां, चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट देखील करा. आणि मी असे कोणाची रेसिपी बघितली तर ॲज इट इज कधीच कॉपी करत नाही. माझं असं त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल असतंच आणि ते छान होतं. सो ह्याच्यामध्ये मी उभा चिरलेला बटाटा टाकला आहे. तर छान झाला होता माझा भात. त्याच्यानंतर मग तांदूळ टाकून गरम पाणी टाकायचं. आणि गरम पाणी टाकल्यानंतर एक 10 मिनटं ह्याची वाफ काढली. मी ह्याची शिट्टी काढली नाही आहे, वाफ काढली, जेणेकरून कुकरला खाली भात लागत नाही. म्हणून तुम्ही पण तसंच ट्राय करा. आणि तांदूळ पण असा छान शिजतो असा वाफ काढल्यानंतर. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? बाय गायज. माझा भात तर खूप छान झाला. तुमचा कसा झाला सांगताय ना मग मला. टेक केअर. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.